19 जुलै रोजी रात्री वाडा येथील जैन मंदिर परिसरात एका तरुणावर 3 हल्लेखोरांनी मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला केला। तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी त्याची दुचाकी घेऊन फरार झाले होते। वाडा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे 26 जुलै रोजी नाशिक येथून सुशांत चिडे, तुषार मनवर व यश करंजे यांना अटक केली। त्यांनी केवळ 1 लाख रुपयांच्या सुपारीसाठी हल्ला केल्याची कबुली दिली आहे। तपासात कौटुंबिक वादातून पीडिताच्या एका महिला नातेवाईकाने सुपारी दिल्याचा संशय आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय किद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, सहाय्यक फौजदार दयानंद पाटील, गुरुनाथ गोतारणे, शिपाई गजानन जाधव, संतोष वाघचौरे आणि संजीव सुरवसे यांनी संयुक्तपणे केला। आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्राने हल्ला केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला। अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीविताला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले। दरम्यान त्याच्याकडची विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे PSI मालकर, जाधव आणि वाघचौरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या ठिकाणी CCTV तपासले, तसेच तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नाशिकवरून 1 आरोपी आणि नाशिकवरून इतर 2 आरोपी असे काही दिवसातच अटक केले। सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट, याच्यामागचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कांगोरे होते। ह्याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि यूट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते। परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासांती ते तांत्रिक दोरे मिळाले, त्याच्या आधारे हे 3 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। यातला जो सुशांत चिडे हा नाशिकचा, तुषार मनोवर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा, असे 3घांना यश करंजे, तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक लक्षात आलं की यांनी चोरीच्या उद्देशापेक्षा त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे।